नमस्कार, आपण पाहत आहात ATV न्यूज। पाहूयात आजची बातमी। वैचारिक बैठकी होत्या त्या बंद पडत आल्यात, म्हणूनच आपण 7 तारखेला उत्तम कांबळे सर यांचं आम्ही भारतातील लोक या विषयावरचं व्याख्यान मला आयोजित केलेली आहे। आणि 7 तारखेला मी सगळ्यांना आवाहन करतो की आपण त्या व्याख्यानमालेला उद्घाटनाला आपल्या वसुमती महोत्सवाच्या आणि त्या व्याख्यानमालेला निश्चित आपण सगळेजण उपस्थित राहासान। तसेच 8 तारखेला आपण बलभीम माथेले अध्यक्ष मौर्य क्रांती सेवा संघ यांचं आपण लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या लोकोपयोगी कार्य या विषयावर सुद्धा व्याख्यान दुसऱ्या दिवशी ठेवलेलं आहे 8 तारखेला। ते सुद्धा वेळ 7 ते 9 आहे आणि चौगुले सभागृहामध्ये त्याचं आपण आयोजन केलेलं आहे। 9 तारखेला आपण विविध पुरस्कारांनी ज्या लोकांनी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम केले, त्यामध्ये सामाजिक कार्य व चळवळ असेल, त्यामध्ये आपण बघत असताना की शाश्वत राजकीय विकास आणि राजकारण असन, शैक्षणिक कार्य असन, आरोग्य व वैद्यकीय सेवेमध्ये या वसमत शहरामध्ये ज्यांनी वाहून घेतलेले अशा मंडळीचा सत्कार असन, महिला सशक्तीकरणाच्या संदर्भामध्ये ज्यांनी काम केले त्यांचा सत्कार असन, पत्रकारितेच्या मध्ये ज्यांनी चांगलं काम केलेले, क्रीडा क्षेत्रामध्ये ज्यांनी चांगलं काम केलेले, अध्यात्म क्षेत्रामध्ये ज्यांनी चांगलं काम केलेले, कृषी क्षेत्रामध्ये ज्यांनी काम केलेले, कला व संस्कृतीमध्ये काम केलेले, जीवन गौरव पुरस्कारांनी सुद्धा आपल्याला त्या दिवशी सन्मानित करायचे, व्यापार आणि उद्योगामध्ये ज्यांनी चांगलं काम केलेले अशा सर्व मान्यवरांचा सत्कार त्यांना पुरस्कार देण्याचं काम आपण त्या माध्यमातून ठेवलेलं आहे। निश्चित मी वसमतकरांना या निमित्तानं आवाहन करतोय की आपलं हे जे स्वरूप 10 तारखेला संध्याकाळी 10 वाजता संध्याकाळी 7 वाजता हा कार्यक्रम आपला झेडपीच्या ग्राउंडवर होणार आहे। या कार्यक्रमामध्ये वरिष्ठ अधिकारी किंवा राजकीय मोठा नेता उपस्थित राहणार आहे। राजकीय मोठा नेता किंवा अजून असं आपण काही तिथं या संदर्भामध्ये कोणाला बोलवलेलं नाही, पण आपल्या जे व्याख्यानमाला आहे त्यामध्ये आपल्या शहरातील जास्तीत जास्त लोकांनी त्याच्यामध्ये सहभाग घेण्यासंदर्भात आपण त्या संदर्भात चर्चा करतोय। पण 9 तारखेला या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सुद्धा या पुरस्कार वितरणाच्या कार्यक्रमाला येणार आहेत आणि त्यामुळे या वसुमती महोत्सवाचा सगळ्यांनी त्याच्यामध्ये सहभागी व्हावं। 10 तारखेला आनंद शिंदे सरांचं आपण इथं गायनाचा कार्यक्रम सुद्धा ठेवलेला आहे। त्यानिमित्तानं मी सगळ्या नागरिकांना आवाहन करतो की आपण त्या कार्यक्रमाला तिथं उपस्थित राहावं। अशाच प्रकारे नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या ATV न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि रहा अपडेट।